नमस्कार मित्रांनो, सुरेश जातीलकर या ॲग्रिकॉल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आहे उसाटणा फाटी संडे आणि संडेला खूप सारी बैल येतात। उसाटणा फाटी म्हटलं की खूप साऱ्या बैलगाडा मालकांचं तसेच नंदींचं आवडतं असं मैदान आणि खूप सारी गर्दी होणार आहे। सोन्या पण येणार आहे, तसेच मथुर येणार आहे। कोणती बैल येणार आहेत आणि कोण कोण भेटते आज आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। जमलं तर बघूया। आता शर्यती कसं तुम्ही लाईव्हला पण बघता, पण ज्या घडामोडी आहेत ना ते दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये। बरेचसे आपले मित्र परिवार भेटतात आणि त्यांना पण आनंद वाटतं की व्हिडिओमध्ये घेतलं किंवा चला भाऊ भेटला म्हणून। तर नक्कीच जे कोणी बघत असतील ना बिंदास आवाज द्या, आपण तुम्हाला पण घेऊ, तुमच्याशी पण बोलू। तर चला भेटतो अड्ड्यामध्ये आणि बघूया कोणते नंदी आलेत। आता मित्रांनो आलेलो आहे आता अड्ड्यावरती आणि समोरच बघतोय अक्षय दादा आणि तल्लोजी मस्कुरी यांचा घरचा साज राजा आणि पावर आलेले आहेत मैदानामध्ये। मित्रांनो बऱ्याचशा मैदानामध्ये येतात, पण बऱ्याच दिवसांनंतर बघतोय राजाला, कारण का गेल्या वर्षीचा सीझन आपण बघितलं होतं संपूर्ण राजाने गाजवलेला, तसाच सोबत पळायचा पावर। एक चांगली अशी जोडी आहे, घरचा साज पळतो नेहमीच। बघू शकता एकदम शांत स्वभावाचा असणारा आपला राजा, पळायला देखील तेवढाच। तशाच टॉपच्या शर्यती खेळताना आपण बघितला होता। या साईडला पावरची तर दादच नाही, कारण का एक अति सुंदर असा पळला तो आपला पावर। या साईडला आलेले नंद्या। मित्रांनो मागच्या अड्ड्यामध्ये आपण बघितलेली जोडी देखील आले। या साईडला जपान पण शर्यतीसाठी सज्ज आहे, नियोजन वगैरे चालू आहे दादांचं। तर आज पण आपल्याला हीच जोडी पळताना बघायला भेटणार आहे। मित्रांनो समोरच बघू शकता दुंद्रेवाल्यांचा बलमा देखील आलेला आहे, 6663 बलमा। मित्रांनो समोरूनच बघू शकता तेजा आले आणि मथुरची पण रॉयल एंट्री झालेली आहे। तेजा 1001, तसेच शुभम धन आलाच गौऱ्यादा आणि मथुरची रॉयल एंट्री झालेली आहे फायनली। मथुर 1001 अड्ड्यामध्ये दाखल, आताच उतरवलेला आणि आपल्याला जाता दिसला लगेच। अड्ड्यानं आल्या बघा कसं एकदम अग्रेसिव्ह होतं। तेजा पण चाललेलं आहे, आणखी आपली 2 बैल यायचं बाजी आणि किसना पण यायचा आणखी। तर या साईडला हेदुर्णी गावचा राणा देखील आलेला आहे आणि त्यांची सावंगडी बसलेली आहे ये साईडला इथं झाडाच्या खाली, आणि बैलाला बघा मस्त एकदम सावले टेम्पोच्या खाली बांधले। मित्रांनो समोरच्या साईडला बघा 5-6 बैल बांधलेले आहेत, मला तर वाटतं मधला वीर आहे आणि इकडे बाजी आले, बाजी आणि किसना पण आहे, म्हणजे दादांची 4 बैल आले। बाजीने माती घेतली तोंडावर, बघा असं भारी दिसतं एकदम लुक। योजी बाजी आहे, ते साईडला आहे किसना 1001, किसनाहून अग्रेसिव्ह नंदी आणि बाजी तर बघा लगेच आवाज देत आहे। मित्रांनो खिरकाली गावावरून आलेला पवन आणि ते साईडला सोन्या। घरची गाडी आहे का? घरची गाडी मित्रांनो, घरचा साज आहे त्यांचा आणि नक्कीच शर्यतीसाठी सज्ज आहेत। भाऊ बसले 2 जण ते साईडला, ते बघ पवन। ॲक्च्युली माझा गेस्ट चुकलेला, पण पवन आहे खिरकाली गावचा। तर बघूया आज शर्यती तर बऱ्याचशा होणार आहेत आणि बैल पण आता यायला चालू झालेली आहे। बघूया कोणच्या शर्ती आमच्या। इकडे बाजीने आखी माती घेतली तोंडाला। तर मित्रांनो 4 बैल आपले आलेले आहे, म्हणजे मथुर आलेला आहे, मागच्या साईडला आहे किसना आहे मागे, या साईडला आहे बाजी आणि तेजा। संपूर्ण दावण आज आलेली आहे, बऱ्याच दिवसानंतर आपण मैदानामध्ये बघतोय आणि नक्कीच ती दहशत ठेवून आपला बाजी देखील बघा एकदम अग्रेसिव्ह आहे। नक्कीच आज फेरा आहे की शर्यत आहे माहीत नाही, पण मला तर वाटतं बहुतेक फेरा टाकतील मथुरचा। बरेच दिवस झाला आराम दिला आहे, बाकी चालवणं वगैरे बाकी एक्सरसाइज वगैरे चालू होती त्याची, आणि पुरेपूर खाणं डाएट वगैरे सगळं चालू आहे प्रॉपर। तर बाजी पण एकदम अग्रेसिव्ह झालेली आहे, शांत असला ना तरी पण मैदानामध्ये नसतं शांत, माझे रंग एकदम आरामात असतं, शांत असतं आपलं रंग। तेजाचा स्वभाव अग्रेसिव्ह आहे,
संपूर्ण धावण समोर आहे. मित्रांनो सांगितल्याप्रमाणे बावरे आलेले आहे अड्ड्यावरती आणि नक्कीच बावऱ्याची शर्यत आहे आज आणि सोबत पैरा असणार आहे हरण्या. तर 3040 हरण्या आलेल्या आहे मैदानामध्ये. मित्रांनो त्या दिवशी शर्यत झाली हरण्याची आणि चांगली झाली आणि आज 2 शर्यती करणार आहेत. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या या दोन्ही महादेवाच्या नंदींसाठी आणि खूप सारे नाव करतोय. हरण्या पण हल्ली सध्या टॉपला पळतो एकदम आणि आज बावऱ्यासोबत पळणार आहे. तर बघूया पल वगैरे कसं आहे, 2 जण कसं पळतायत आणि त्या साईडला समोरच्या साईडला वरदान आहे. बाई काताने याला डिस्टर्बच ना करावा. तर मित्रांनो योगी देखील आलेले आहे मैदानामध्ये आणि बघतो आपण बऱ्याचशा मैदानामध्ये. आता जो गटाची शर्यती झाली होती ना त्याच्यामध्ये थोडासा दुखापतीमध्ये होता म्हणून आपल्या 1-2 मैदानामध्ये दिसला नव्हता आणि फायनली आलेला आहे. बघा पायावर आय थिंक तो लागलेला आहे, मागच्या पायावर मुरगळला होता कारण का दुसरी गाडी होती त्या योगीच्या तासामध्ये आलेली. गाडी भारी पळालेली पण त्यावेळेस थोडासा मार खाल्लेला. बट आज आलेला आहे मैदानामध्ये आणि बघा मस्त एकदम भारी नाव वगैरे टाकून घेतलेला. नेहमीच आपल्याला योगीच्या पाठीवरती 4 टाइम 2 तसेच योगी नाव आपल्याला बघायला भेटतं आणि त्यांचं छोटंसं प्रेमळ असा वासरू पण आलेला आहे. किती छान आहे, सुंदर आहे. तर काय नाव आहे आता? ब्रह्मांड. बघा एक भारी नाव आणि एकदम शांत आहे, लय भारी दिसते ब्रह्मांड. मित्रांनो 50-50 ब्रँडचा आपला वरदान देखील आलेला आहे आणि आपल्याला नेहमी शांत बघायला भेटो. नेहमीच स्वभाव जरी शांत असला ना तरी याच्या शांततेवर जाणं कधीही चुकीचं ठरेल कारण का आपण बघितलं होतं जी गटाची शर्यत झाली होती त्याच्यामध्ये 1 नंबरचं मानकरी असणार आपला वरदान. बघा कसं शांत बसले. त्या दिवशी पण आपण बघितलेला शांतच होता पण त्याची शांतता आपण आपल्याला सांगून गेली का त्या दिवशी वरदान म्हणजे काय आहे. खरं त्यांना लाभलेला हा वरदानच आहे. परेश शेठ भंडारी यांचा वरदान. शांत बसले म्हणून जवळ जात नाहीये, मस्त आरामात बसून दे. जेव्हा उठेल ना तर नक्कीच जाऊन आपण हात फिरवण्याचा प्रयत्न करू कारण का एक प्रेमळ असा नंदी आहे परिदादांचा. मित्रांनो समोरच बघू शकता पडग्यावरनं आलेले आहेत संपूर्ण त्यांचे मित्रपरिवार आहेत आणि आपला दादाच्या चॅनलवरती संपूर्ण मुलाखत येणार आहे. सगळ्यांनी बघा. काय नाव आहेत? दुश्मन आणि पक्षा. तर चला नंदी दाखवतो तुम्हाला. मुलाखत तर चालू झाली भावांची. दुश्मन आणि पक्षा त्यांचं घरची गाडी बोलतं. समोरच बघा बबलू दादाची थार आहे आणि गाडीवरती बघा काय लिहिलेलं आहे. बैलगाडा शर्यत विजेता महान भारत केसरी चा विजेता आपला हरण्या 622 आलेला आहे मैदानामध्ये. मित्रांनो 2-3 अड्डा आपल्याला बघायला नव्हता भेटला हरण्या आणि फायनली आलेला आहे अड्ड्यावरती. मस्त सावलीम बांधून ठेवले. मित्रांनो समोरच बघू शकता कैलासवासी सुयोग म्हात्रे दापोलीपाडा यांचा दापोली पारगाव यांचा मल्हार देखील आलेला आहे. आपण बघत असतो नेहमी टॉपच्या शर्यती खेळताना आपल्याला बघायला भेटतो आणि बॅनर देखील पडला होता आणि बॅनरवर त्यांची शर्यत जमलेली आहे. आणि आजचा पैरा असणार आहे कुटारीचा सोन्या. मित्रांनो हाच तो सोन्या आहे जे गेल्या वर्षामध्ये जेमतेम 40च्या आसपास शर्यती जिंकला होता त्या पण लगातार. तर नक्कीच यावेळेस त्यांचा लकी नसणार आहे. तर लकीला दुखापत होती आणि त्याच्यानंतर त्याचं म्हणजे आकस्मिक असं निधन झालं पण नक्कीच त्याच्या पाठीवरती मिस यू लकी म्हणून लिहिलेलं असं त्या साईडला आणि नक्कीच मल्हार आणि सोन्यास पळणार आहे. मित्रांनो समोरच बघू शकता गुड्डीरत्न म्हात्रे यांचा मॅगी आलेला आहे. तर नक्कीच नावाजलेला असं नंदी आणि खूप सारे नंदी त्यांचे अजून आहेत होऊन गेलेले आहेत आणि खूप सारं नाव केलेलं आहे. अगोदरपासून आपण शर्यतीमध्ये बघतो गुड्डीरत्न म्हात्रे एक मोठं नाव आहे शर्यत क्षेत्रामध्ये. या साईडला मॅगी आणि समोरच बांधून ठेवलेला वजीर. चला जाऊन वजीरला बघूया. आणि आज शर्यत झाली तर नक्कीच घाटावरती ज्या नंदीचा दरार आहे असा वजीर बैल तुमच्या समोर आहे गुड्डीरत्न म्हात्रे यांचा वजीर. तर नक्कीच घरचा सास पळतोय मॅगी आणि वजीर. एक सुंदर असा
साज त्यांचा घरचा आणि मस्त पळ देखील खूप छान आहे. तर नक्कीच त्याचे मालक तर नाही आहेत, पण आपल्याला आता काम आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त नंदी दाखवायचं. नंदींवरचं प्रेम कमी नाही होऊन द्यायचं. मित्रांनो, चिंचवलीचा छोटा लक्ष तर नाही आला, पण त्यांचीच म्हणजे आपल्या अक्षयदादांची नवीन खरेदी रोमन आलेला आहे मैदानामध्ये. तर नक्कीच जसा चिंचवलीचा छोट्या लक्षाला त्यांनी घडवलं आहे त्याचप्रमाणे मेहनत करून रोमनला देखील घडवतील. शांत स्वभावाचा नंदी आहे. बघूया आता कसा पालवतो. मित्रांनो, वरच्या साईडला आलेले आहे नंदी बघतोय. बरीचशी बैल बांधलेली आहेत बघा या साईडला. आणि भाऊ आहे. भाऊ काय गुलाल ते ना त्याला आत्ताच गुलाल झाले. ओके आलो सर. आता चला सगळ्या बैलांची माहिती घ्यावं पण लाईनीन. मित्रांनो, समोरच बघू शकता उरणवरनं आलेत पावर आणि बाबू. दोन्ही नंदीनी शर्यत जिंकलेली आहे. आणि बघा मस्त सावलीला बसले आपलं सगळं भाऊ बसल्यान. भाऊ कसं वाटतं आज बऱ्याच दिवसानंतर उसाटण्याचा अड्डा भरला? उसाटणा बोलल्यानंतर आपला जीव अड्डा बोलल्यानंतर आणि लागवड नवा गुलाल झाला गाडी. मग कसं वाटतंय? आणि आवडी जाणं तुम्ही सगळे आज काय बोलतो पोरांबद्दल? आज काय शर्यत झाली म्हणजे आज आनंदच आहे. आणि म्हणजे यो उसाटणा अड्डा म्हणजे सगळ्यांचा आवडता का? उसाटणा बोलल्यानंतर असं वाटतं उसाटणा कधी मैदान पकडताना आम्ही त्या अड्ड्यात जातो. म्हणजे का एक ओढ का आहे तुम्हाला या अड्ड्याची? फाटी बोलल्यानंतर आणि सर्वच नियोजन पण चांगलं असते उसाटणा बोलल्यानंतर सर्व. आणि मग आज शर्यत लवकरच झाली. लवकर आलो आणि आल्यालाच झाली शर्यत. मग आणखी एक करायचा विचार आहे का? आणखीन एक आहे पावरची दुसरी शर्यत आणि एक सर्जाची आणि तुपांची शर्यत आहे. ओके, मग काय अपेक्षा असणार आहेत आपल्या नंदींकडे? आता बैलांचं काय बैल करतो. नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न तर करूच आम्ही. नक्कीच खूप सारा गुलाल देतोय नंदी. आणि कधीपासून आहेत बैल आपल्याकडे? पहिलाच वर्ष आणि पावरनीच आम्हाला याच्यात आणला. पावर आणि आपल्या सर्जा. ओके, पहिल्याच वर्ष लागोपाठ 9 शर्ती झाल्या 10 पैकी. म्हणजे 10 मधनं 9 शर्तीने म्हणजे गुलालच गुलाल देत आलेत तुम्हाला. मग कसं होते गावाचं पण नाव चालू आहे. नक्कीच आज बघतोय एवढे सगळी तुमच्या सोबत पोरं आहेत आणि संपूर्ण गावाचं म्हणजे नाव मोठं होतं. काय नाही, आपल्या गावाची पोरं आहेत आणि सर्व त्यांची मुलं. हा बैलगाडी क्षेत्र असं आहे, पोरं असेल तर सर्व काही होऊ शकते, नाही तर काहीच नाही होऊ शकत. नक्कीच. मग काय बोलताय पॉवर बद्दल? कारण काय बघतो म्हणजे बलशाली असा बैल आहे आपला. काय बोलताय? बैल म्हणजे बैलाचं एक वैशिष्ट्य आहे, बैल पुढे आला ना का धागा पहिला तोच घेणार. नक्कीच बैलाची खेळते. आणि हा हे त्यांचे मालक आहेत आपले पुण्याचे, आपले दोघांचे बैल तो. ओके, म्हणजे काय पूर्ण संबंधात आमच्या. हा, मुंबईमध्ये नियोजन चालू आहे. माझं नाव रोहित कामते, परेश म्हात्रे मुंबईचे उरणमधले. ओके, आमच्या दोघांच्या नावावरती मुंबईमध्ये गाडी पळते. आणि पावर काय पावर सारखाच आहे. आपल्या अजून बैल आहेत, सर्जा आहे, तुपाने, आणि तिकडे बाबू आणि स्वामी म्हणून आहे. आज आपली सगळी दावण आहे, सगळी राहणार. मग नक्कीच. आता आज आपण बघतोय मुंबईमध्ये तर समजा बिनजोड होते, तिकडं घाटावरती आपल्याला घाटाची शर्ती केलेली आहे का आपल्या पॉवरने? घाटाची शर्तीत आम्ही 5-6 घाटामध्ये घाटावर आपला गुड्डी रतनचा मॅगी वजीर पण त्याच्यासोबत पण त्याच्या फायनल पॉवरचे दादा. घाटावर पण तेवढाच बोलताना इकडे पण पहिल्याच वर्षी आणि पहिल्या वर्षात त्यांनी आपलं नाव पण केला. आपलं नाव केला, उरणचं नाव केला, पुण्याचं पण नाव केला. आपले मेहबूब बैलाचे मालक कानाशेठ पाटील, मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील, त्यांचे आपल्याला फुल सपोर्ट आहे. आणि अजून एक दुसरे मंगेश शेटमोटकर म्हणून आहेत, त्यांचे एक आपल्याला खंबीर साथ आहे. नक्कीच. आता मोठ्या मोठ्या व्यक्तींचा सपोर्ट आहे म्हणजे तुम्हाला एक चांगलं म्हणजे पैरे वगैरे पण मस्त भेटत असतील. काय बोलताय? हो, पैरे आता बैल पळायला लागल्यामुळं पैरे पण यायला लागले. नियोजन साहेबांचं व्यवस्थित चालू आहे. पैऱ्यापर्यंत नियोजन पण तेवढाच आहे. आपल्याकडं कान्हा पाटील आहे, ज्ञानू ठाकूर आहे, शुभम पाटील, गौरव भाने, असे आपले सर्व जोडचा मंगेश मुंडकर, तेवढ्यांचा सपोर्ट आणि नियोजन तर चांगलाच असतो आपलं प्रत्येक शर्तीला. आता याच्या पुढं राहुल भाईचा किसना पडेल, बाजी पडेल. नक्कीच. मित्रांनो, समोरच बघू शकता मथुरचा टॅटू काढले. एक खूप मोठा फॅन मथुरचा. भावा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव मंदार चव्हाण, उरण मुलेकंड. दादा, आपण आज बघतोय आपण म्हणजे बरीचशी अशी लोक असतात ज्यांचं प्रेम असतं ना तेच गोंधून घेतात. काय बोलताय, मथुरचा टॅटू गोंधून घेतलाय तुम्ही? टॅटू म्हणजे काय, म्हणजे मथुर आपला जीवच आहे. जेव्हापासून मथुर पळतोय, म्हणजे असं नाही का सध्या टॉप मध्ये पळतोय, जेव्हापासून आदत मध्ये मथुर पळतोय ना लॉकडाऊन मध्ये, तेव्हापासून मी शर्यती बघतो, तेव्हापासून याचा म्हणजे मोठा फॅन आहे. ओके, म्हणजे कसं म्हणजे विचार आला मनामध्ये तुला हा टॅटू काढायचा? असाच एक आवड. ओके. आणि म्हणजे का म्हणून तू काढलास? आता आपण बघतो स्वतःचं नाव करतात, प्रियसीचं नाव करतात यंग पिढी, आणि तू पण यंग आहेस. काय बोलशील? काय आवड होती म्हणून काढला. ओके, मथुरवरचं प्रेम काढणार आहे. ओके, म्हणजे आपली महाराष्ट्राची A1 जोडी लवकरच आपले मोठे भावासारखे आहेत सगळे.
त्यांचे कार्यकर्ते सगळे आपले खास मित्र आहेत, मोठे भावासारखेच. नक्कीच डाव्या साईडला काढले, एकदम काळजाच्या जवळच आहे तुझ्या मथुर, काय बोलतोस? 100%. तर बघा संपूर्ण त्यांची सवंगडी आहेत, मथुर महबूब असे ना त्यांचे संपूर्ण मालक आणि बापूवाला पण आहेत. ओके, दोन्ही बैलांचे मालक आहेत सोबतच. तर दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव परेश म्हात्रे, मुलेखंड उरत. ओके, दादा यांची पण आपले जे पाहुणे मंडळी आहेत त्यांची पण ओळख करून द्या ना, जे मालक वगैरे आहेत त्यांची. आता बोलल्यानंतर ही सर्व आमची मंडळी आहे. आपले उरणचाच ग्रुप आहे आणि हा बाबूचा मालक, ओके, बाबू बैलाचा, आणि हा माझा भाऊ आणि हा म्हणजे मंगेश मुंडकर महबूबचा मालक. आणि हे दोघे मंगेश मुंडकर बोलल्यानंतर हा आमचा सर्व बैलांचं नियोजन करतोय सध्याचे याला, सर्व बैलांचा सर्जा, पावर, तुफान, स्वामी, अजून बाबू वगैरे सर्व ओवल्याचे आदेश गायकवाड ओवल्याचं सर्व नियोजन आपला ग्रुपच करतो सर्व. दादा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल? आले शर्यत जमवली आणि लगेच गुलाल भेटला. बैल बांधले आणि 5 मिनिटांनी गाडी आम्ही एक वैशिष्ट्य आहे, आम्ही सदासाठी आल्याच गाडी जमवतो. पहिली गाडी जमवायची, दुसरी डबलला तयारी करायची. ओके, मग आजचं कसं काय असणार आहे नियोजन तुमचं? कारण की एक तर गाडी विजय झाली, आता डबल आम्ही करायची तयारी ठेवली. दादा तुमच्या सोबत एवढी सगळी मंडळी असते, खूप कमी बघतो की सगळी पोरं सोबत वगैरे, काय बोलताय बैलगाड्या सोबत राहण्याचं कारण काय, आम्ही सोबत एकमेकाला बोलत किंवा काय वाकडा बोलतच नाही ना, एका जवळ सोबतच राहतो, एका गावातच राहतो, त्याच्यामुळे सर्व जवळचे राहिलेले. बरोबर दादा, आज आपण नियोजन करताना सर्वजण एकत्र मिळूनच नियोजन करतो. काय बैलांचा काय अडचण असली तर एकमेकाला फोन करून सांगतो, बाबा बैलाला अडचण आहे, मग काही झालं तरी आम्ही रात्री बेरात्री असलं तरी घेऊन जाणार. नक्कीच आज आपण बघतोय सुवर्ण क्षण आलेत या बैलगाडा क्षेत्राला, आणि नक्कीच तुमच्या सोबत सोन्यासारखी माणसं जुडतात. काय कसं वाटतं? अशी माणसं आहेत की माणसं जोडायलाच लागतात. बरोबर, माणसं तोडून काय फायदा नव्हत. बरोबर. आणि या क्षेत्रामध्ये अशी दुसरी पण लोक आहेत की चढवाचढवीचे धंदे होतात. मग अशा व्यक्ती सोबत जाऊ नको, त्याच्यासोबत जाऊ नको, ही क्षेत्र हा असाच आहे, पण माणसं जोडशील तेवढी तुला फायदेशीर आहे. ओके, मग अशा वेळी आपण कशा प्रकारे म्हणजे एकमेकाशी संवाद साधलं पाहिजे, म्हणजे माणसं तुटायला नको किंवा भांडणं व्हायला नको? याच्यासाठी तो जे पैरे काही करतात ना, ती मालकाने स्वतःनी पैरे करायचे, याला त्याला सांगून पैरे नाही करायचे, मालकाने डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचे, बाबा मला तुझा बैल पाहिजे. पण कोणाच्या बैलाला नाही म्हणून बोलत नाही. दादा पायऱ्याच्या वेळी असं पण होतं, आपल्याला ओळखीचा नसला तर बरेचदा असं होतं की तुमचा बैल पळाला नाही, माझा बैल कमी झाला, म्हणजे हारल्याच्या नंतर एक हार जीत आहे. हा, ती कोणाला हार सहन नाही झाली तर काय करायचंय? मग अशा वेळी कसं काय करायचं, म्हणजे नियोजन करताना? आता मी गाडी धरायला आलो तरी मी ज्ञाना सांगितलं, हारो किंवा जिको याच्याशी आम्हाला काही घेणं नाही, पायऱ्याला बैल द्यायचा आहे ना, ते मैदानात आल्यानंतर विचार नाही करायचा काय बाबा आम्ही हारणार आहोत का जिंकणार आहोत. बरोबर दादा. मग आता बरेच वेळा बघतो म्हणजे हारतात पण आपले नंदी, मग अशा वेळी तुम्ही तुमचं म्हणजे कसं रिॲक्शन असतं, म्हणजे हार तुम्हाला काय शिकवतंय? आता बाबूचं क्षेत्र तुम्ही सांगतो, जेव्हापासून मी हा बैल बाहेर जायचा त्या टायमिंगला मी बैल हा दीपक पाटील म्हणून देगोडेकडनं घेतलेला. 31,000 त्याही पण माझ्याकडे बघून माझी परिस्थिती नव्हती त्या टायमिंगला बैल घेण्याची, मग त्याने मला पैसे बाकी देऊन मला बैल दिला असं त्या टायमिंगला. आणि तो बैल माझ्या इथे आल्यानंतर सरळ लागला. आज त्याही जरी कधी माझ्या इथं बैल मागितलं तरी मी त्यांना नाही म्हणून बोलत नाही. हे सगळं म्हणजे कोणतरी हार, दोघांपैकी एक जण कोणतरी हारणार आहे. मग जिंकल्यावर कसं काय जल्लोष साजरा करता तुम्ही? जल्लोष ना, आम्ही तर कधी गुलाल टाकायचा आपला, आपण घरी जायचा असा. बैलांचा संध्याकाळी व्यवस्था कशी करायची तेवढा टायमिंग भेटला पाहिजे. आणि मग हार कशा प्रकारे तुम्ही म्हणजे पचवता बोला किंवा आम्ही हारलो तरी मैदानात कधी आमचा एक 7 वर्षाचा माझा रेकॉर्ड आहे, कोणाची भांडण नाही, कोणाची काही नाही. पोरांना डायरेक्ट सांगतो, बाबा चला आपण हारलेली गाडी समंजसपणा घ्यायचा आणि निघून जायचा, काय विषय नाही करायचा, काय वाद घालून या क्षेत्रामध्ये काही फायदा नाही. आज हारली उद्या बैल बदलून आपण डबल शर्यत करू शकतो, तेवढी काय मोठी गोष्ट नाही. नक्कीच दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि असंच आपला महादेवाचा नंदी गुलाल देत राहील आमच्यावर. बरोबर बरोबर. एकच बैल नाही आपल्या इथं 17 बैल येतील या क्षेत्रामध्ये, कोणी कोणा बैलाच्या गर्व करायचा नाही. नक्कीच आज न उद्या बैल त्याचा कमी पळाला तरी तुझ्यावर पण वेळ कधीतरी येणार. 100%. माझा पळाला उद्या माझा पण कमी पळणार, माझ्यावर पण वेळ येईल. बरोबर. नक्कीच बघू शकता दादांच्या सोबत एवढी सगळी मंडळी जोडलेली आहे. आणखी त्यांची पोरं जे नियोजन आहेत ना ते करायला गेलेले आहेत. आणि एवढी सगळी 15 पोरं नाहीत, अजून पोरं नाहीत, अजून ते गाडी 2 गाड्यांवर बैल बसले, बैल तिकडे बघायला बसले. धन्यवाद दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. दादांशी आता आपण संपूर्ण त्यांची माहिती घेतली आणि बैलांबद्दल बोलले. लाईनीमध्ये बैल दाखवतो, सर्जा बैल आहे, त्याच्यानंतर तुफान आहे आणि मागेच आहे दबंग आहे, पावर. मित्रांनो पावर बद्दल बोलावं तेवढं कमी, कारण का आपण बघितलं पावरची पावर घाटावरती नाही तर मुंबईमध्ये पण आहे. आणि त्याच्या बाजूला आहे बाबू. तर दादांनी पण सांगितलं होते बाबू बद्दल, बाबू आणि पावर पालायला गुलाल घेतला आताच. आणि
स्वामी. तर संपूर्ण धावण आहे बघा भावांशी बोललो आणि खूप चांगलं वाटलं. खूप चांगले स्वभावाचे आहेत सगळे आणि खूप सारे शुभेच्छा त्यांना, त्यांच्या नंदीनं पण खूप सारे शुभेच्छा. मित्रांनो समोरच बघा वडवली गावचा जापान पण आलेला आहे आणि एक सुंदर असा नंदी आणि पॉल पण तेवढा छान आहे. मित्रांनो खूप मोठे शर्यती खेळून बसलेला आहे आणि याच्या पुढेही खेळेल. एक नावाजलेला नंदी आहे वडवली गावात म्हणजे कावा पाटील झालं आहे, कमलेश म्हणजेच मोगली आणि कल्पेश यांच्याच नियोजनाखाली पळतो. मित्रांनो क्रिकेटच्या क्षेत्रापासून बैलगाडा क्षेत्रामध्ये पण उतरताना दिसतात ते, म्हणजे त्रिमूर्ती म्हणजे एक चांगले भाऊ आहेत आणि चांगले क्रिकेट आपल्याला बघायला वाटतं त्यांच्या तिघांच्या माध्यमातून. मित्रांनो विंदनेवरचा बंशा देखील आलेला आहे बघा 75-70 नंबरचा बंशा. तर अजूनपर्यंत शर्यत जमली नाही. तर बाबू आहे, बाबूला आपण प्रत्येक वेळीच दाखवतो. मित्रांनो बंशा आपण बघितला आणि नेहमीच भाऊ असतं. भाऊ नाव काय रे तुझा? जिग्नेश. जमले काय शर्यत? नाही जमली. दीदी तुझं नाव काय? मनस्वी. गाडा मालकीन आहे. काय कसं म्हणजे तुला आवड लागली या नंदींची? आता लागली आवड, आता बघून तशी लागली आवड. असं मग शर्तीने येतेस का नाही का पहिल्यांदा झालेस? नाही खूप पहिला आलोय ना. मग कसा जल्लोष असतो तुमचा म्हणजे जिंकल्याच्या नंतर? खूप भारी. आणि आता बघ हार आणि जीत होतच असते, मग हारल्याच्या नंतर कसं काय असतो? थोडासा वाटतो. नाराज होतं का थोडासा पण नंतर होतो. ओके. मग हारल्याच्या नंतर म्हणजे घरात एवढं पण नाराज नसतील ना? मग त्याच्यानंतर ट्रेनिंग कशी असतं पहिल्याची? कारण का आता आपण बघतो तुमच्यासोबत असताना बाबा पण नाही आहेत, ते पण म्हणजे सांगत असतात नेहमी की बोलतं हारल्याच्या नंतर पण आम्ही तशाच प्रकारे परत तयारीला लागतो. आता आपण बघतो म्हणजे एकदम टॉपला पळतं आणि भारी पळतं बंशा. आता एवढं वय होऊन पण पळतं. वशाबद्दल काय सांगशील तू? वर्षाच्या आता खूप आठवण येते. त्यांनी खूप अड्डे गाजवलेत, खूप त्याची आठवण येते. खूप भारी वाटायचं होतं जेव्हा तो पळायचा अड्डे तेव्हा. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून बंशा पण पळते. काय बोलतोस? खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या शर्तीसाठी. धन्यवाद. समोरच बघू शकता नारायण शेठ दामशे यांचा पुष्पा 666 देखील आलेला आहे मैदानामध्ये आणि नक्कीच बरंचसं मैदान भरलेलं आहे, बऱ्यापैकी भरलेलं आहे आणि मोठे शर्ती पण आपल्याला बघायला भेटणार आहेत. एकदम शेडच्या खाली पुष्पाला पण बांधून ठेवले बघा. कसं एकदम हरणासारखं कान आणि शिंग पण एकदम भारी आहेत पुष्पाची आणि टॉपमध्ये पळत आली सध्या पुष्पा 666. मित्रांनो चितांग्या आणि दुसरा सर्जा शर्यत जिंकले. बाबू कसं वाटतं रे तुला? हा बरं वाटतं ना? शालन झालतस की ना? सुट्टी आज रविवार के आणि बाकी दुसऱ्या दिवशी जातं शालन? नाही पेपर पूर्ण झाले. पेपर पूर्ण रचना करायचा आहे बघ. आता बघ बैला ते जिंकतात. सुट्टी असतात त्याला. एक बुधवार शुक्रवार रविवार सुट्टीत असतो. खरंच अरे बाबू शालन जायचं आणि त्याच्यानंतर आज बघ तुझ्यासाठी बैला गुलाल देतात. तू पण शालन जा, त्यांच्यासाठी काहीतरी कर कंगता. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि बघ त्यांची संपूर्ण टीम आहे. गुलाल घेतल्यानंतर कसा आनंद व्यक्त करतात. याचं नाव का? बारक्या आणलेलं आहे. गावठी आपला गावठी तडका बघा कसा भारी आहे. पिंटू शेठ पाटील उंबारली यांचा घरचा साथ. समोरच्या साईडला बघू शकता. या साईडला शार्दूल 044 शार्दूल. मित्रांनो एक अग्रेसिव्ह नंदी. आणि समोरच्या साईडला बघू शकता वेगाचा बादशाह, सध्या मुंबईमध्ये टॉपला पळणारा. तसेच आपण बघितलं होतं ज्या गटाच्या शर्यती झाल्या होत्या ना त्याच्यामध्ये पण आपल्याला 2 नंबरचा मानकरी बघायला भेटला होता वजीर. तर ही गाडी त्यांची जीविका पिंटू पाटील यांच्या नावाने पळते. शार्दूल आणि वजीर एक एवन जोडी आणि नक्कीच सगळ्या संपूर्ण अड्ड्यामध्ये 5 ते 6 अड्ड्यामध्ये नावं असतात पण कोण जोड नाही होत. बक्षीस वाढून दिलं तरी पण जोड नाही होत. आणि एक नवीन खरेदी रायफल ना, रायफल. मित्रांनो दादांची नवीन खरेदी रायफल. ह्याच्याबद्दल पण दादा असते ना तर त्यांच्याशी बोललो असतो, पण आता बघूया भेटले ना तर त्यांच्याशी बोलूया. मित्रांनो समोरच बघू शकता तेजा आणि सोबत असणार आहे बाजी. घरचा सास पळणार आहे तेजा आणि बाजी. तुर्भेगावचा वादल आलेला आहे, वादल 929. मित्रांनो हारण्या आणि आपला 50-50 नंबरचा बावऱ्या जिंकलेला शर्यत. आणि नक्कीच आपण ज्या नंदींवर प्रेम करतो ना त्यांच्या पोटी आपण आलेलो आहे. समोरच बघू शकता हारण्या आणि बावऱ्या. बावऱ्या एक सुंदर पल आणि तेवढा चांगला असा नंदी. बावऱ्या
50-50. आनंद गगनात माव नाही. मित्रांनो दुपारच्या 17 मध्ये आलेलो आपण शर्यती बघण्यासाठी. शर्यतीचा आनंद घ्या. समोरच्या साईडला बंटी आहे, आजी आहे. ओके लक्षाची मुलाखत होते. लक्षात मैदानामध्ये का नाहीत मग लक्षात दुखापत आहे त्याची मुला. बंटी आहे बघा समोर. बाई नाव कर तुमचा? कुठच्या आल्यास? काडीशा का? बैला आणले ना तुम्ही? एक बैल जिंकले का? मग कालिंग राहिलिंग का खाली का ना तुम्ही? आता आम्ही नाही खाली, आम्ही दुसऱ्या बैलाची शर्यत बघायला. क बैलाचं नाव का? बलमा, एकेचं नाव चंदर. असं पहिरे ना का? आणि आता फेरायला गेलं त्याचं नाव लक्ष. ओके चालेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. बाई काय नाव तुझा? काय झालं? छोटं लक्ष आपलं दिसत का नाही मैदानामध्ये? नक्की काय झालं होतं? ओके म्हणजे पायाला कासरा. ओके म्हणजे हा 26 जानेवारीला मथुरची कल्याण पळालेला आणि भारी शर्यत झाली, जिंकलेली ना? मग त्याच्यानंतर म्हणजे आता बैलाचा वॉर्मअप वगैरे कसा चालू आहे? संपूर्ण नियोजक ते साईडला आहेत. अजय विजयच आहेत, तिकडे बंटी आहे. मित्रांनो बाजी जिंकलाय. आपला भाऊ पण आहे बघा इथं. संपूर्ण नियोजन तर त्याला बाजी जिंकलाय. बाजीला बघायला जाऊ आता आपण. बाई का शर्यत जमले का? नाव का बैलाचा? कन्हैया. ओके कन्हैया. आणि तुझं नाव का? प्रतीक बिलारे. कुठनं आल्या? गोंडा बिलारे. ना पैरा कोण आज? किस्मत. ओके किसना. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. हा ठीक. धन्यवाद. मित्रांनो घरचा साज विजय झालेला आहे आणि त्याला चालू झालेला आहे. आपला भाऊ पण आहे साईडला. दाद्या मित्रांनो भाऊ भेटला आपला. भाऊ नाव काय तुझा? युवराज. भाई प्रत्येक व्हिडिओला कमेंट असता ना का धन्यवाद भाई असं सपोर्ट केल्याबद्दल. आणि कुठं होतास मगाशी? आता इकडे खाली होता. ओके कमेंट केलेली आतावर भाजी विन झाली तिथं आहे. भाई धावत त्याला पका दमून. कुठून आलेस तू? पालेकोट. ओके पाले खुर्दवरनं बैला आले ना आपली? आज नाही आणला. ओके आज नाही. कक बैलांची नावं? बाली. ओके बाली. कसा भारी पडला ते? चालेल खूप साऱ्या शुभेच्छा. चला आता जाऊ पण जरासा तिकडे जल्लोष झालतं त्या बघायला. ठीक आहे. मित्रांनो भाऊ भेटले. दादा नाव का तुझा? गणेश मोहिते. आणि दादा तुझा? धनंजय पारखे. कुठून आले दोघं आपण? शिवली कट्टर मथुर समर्थक. ओके मथुर समर्थक. आज काय बोलशील? मथुर बरेच दिवसानंतर बघायला भेटला. काय दादा जरा ओके दुखापतीमध्ये आहेत. हा त्यामुळे बाजीने तर त्यांची आज इच्छा पूर्ण केली. नक्कीच. दादा जर म्हणजे दुखापतीमध्ये असल्या ना तरी त्यांनी नियोजन केलं आणि बैलांवरती बिलकुल काही अन्याय नाही होऊन दिला. मैदानात मथुर दिसेल तुम्हाला. ओके तर आता चला जाऊया बघू तिकडं कसा जल्लोष आहे भाजीचा. आपला युट्यूब फॅमिली मधनं भेटले. नाव कर तुझं? कुठच्या नालेस? असं बैला आणलं तुम्ही? मग ओके. मग आज मथुरला बरेच दिवसांच्या बघला असेल ना? कसं वाटतं? आणि बाजीने पण शर्यत जिंकली. का बोलतेस? बरं वाटतं ना? शाळेला जातस का ना? शाळेची टी शर्ट वाटतं. मग दुसरी आहे काय? तर बाई शालम पण जायचा ना शर्तीनं याचा रविवारचे. मित्रांनो हा शर्यतींचा नाद बघा संदर्भवरून आलेत. दादाचे. दादा नाव काय तुमचं? विष्णू पाटील. काय बोलताय? आज रविवार आणि मुलांना घेऊन आले. काय बोलतात? पासून मागे लागलेले. 26 जानेवारीला जायचं होतं पण जामच गर्दी त्याच्यामुळे त्यांना काही आणलं नाही मी. ओके. आणि जरा कमी गर्दी आहे ना? मग आनंद घेतला का शर्तीचा? नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा. असंच येत राहा आणि आपला शेतकऱ्याचा नाद टिकवत राहा. धन्यवाद. नाईटो वादल आणि विमान जिंकलेला आहे. एक सुंदर अशी शर्यत झाली आणि विक्की शर्यत तर जरा जास्त बघा कसा खुश आहे एकदम. आज नादच नाही विक्की शर्यतचा. तुर्बेचा 9-2 वादळ तसेच विमान विजय गाडी आणि परेश पण आले. मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं गुलाल घेतलेला आपल्या नंदीने आणि बघा संपूर्ण ते त्यांचा मित्र परिवार एकदम खुश आहे. नमस्कार दादा. काय नाव तुमचं? काय बोलतोय? आपल्या नंदीचं नाव काय आहे? सुंदर. आणि सोबत कोण होता? चंदर आहे. कुठला होता? तुमचं घरची गाडी का? काय बोलाल आजच्या गुलालाबद्दल? आजचा गुलाल म्हणजे आमच्यासाठी खूप लकी होता. ओके. आणि आमचे बैल गेल्याला आमचा चंद्र थोडा
हारला होता, पण या गुलाल त्याने घेतला, आम्ही खूप आनंद झाला. नक्कीच हार जीत होत असेल, काय बोलताय हार जीत बद्दल? हारजीत हा खेळ मतलब जो हारेल त्यांनीच केला त्याने, याच्यामध्ये हारजीत होणार आहे. 100%. आपण नाही जिंकू शकत. हा, आणि फाटीबद्दल काय सांगाल? म्हणजे आवडती बैलगाडा प्रेमींची आवडती फाटी आहे आजची उसटण्याची. फाटी खूप सुंदर आहे, असं आयोजन बी सुंदर आहे खूप. आणि मग आज एकच शर्यत का? हो, आज एकच, आता दुसरी जमवतो, जर झाली तर लगेच करू. ओके. कधी खरेदी केलं होतं आपला नंदी? आता गेल्या वर्षी उतरले काही बैल. ओके. किती शर्यती केलेल्या आपण? आता 7-8 केलं त्यांनी शर्यत. ओके. आणि किती 8 मधलं किती हारल्या? 2 शर्ती हारले. ओके, 2 शर्ती हारल्या आणि बाकीच्या 6 गुलालात राहिल्या. मग काय सांगता, म्हणजे हार तुम्हाला काय शिकून जाते? हार तर आपल्याला शिकून जाते का आपला बैल कुठे कमी पडला, नंतर पेरा चेंज करायचा. हार जी झाली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला समजतो कोणता बैल कधी पळतो, कधी कोणत्या साईडने पळतो. हार पाहिजे थोडी. बरोबर आहे, तेव्हाच जिंकण्याची मजा येते. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आज तुमच्या सोबत एवढी सगळी पोरं असताना काय बोलाल त्यांच्याबद्दल? यांचं तर खूप मेहनत, ते सर्व तेच आहेत, सर्व हे खूप मेहनत करतात आणि खूप मेहनत करतात. आज आपण बघतोय म्हणजे तुमच्या यंग पिढी सोबत आपली म्हणजे आपले घरचे आई वडील बोला किंवा काका बोला, सगळे कसं वाटतं बाबा? मस्त ना. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला, धन्यवाद. मित्रांनो, मॅगी वजीर जिंकलेला आहे. मगाशी आपण बघितलं होतं बैल. आनंद गगनात मावेनाचा झालाय. हे बघ लिपत होते बाई. नाव कसं सांगून जा बाई, तुझं नाव कर. निहाल. बैला आणलेली का? हो. काय झालं, जिंकली का हारली? बरोबर झाली. टेन्शन नाही घ्यायचा, परत एक अड्डा भरता दुसऱ्या अड्ड्याला. खूप साऱ्या शुभेच्छा तुला. बैलाचं नाव का सांग? साशाचा मोठा धमाका. ओके, सातगावला साशा मायबाचा मोठा धमाका. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला याच्यासाठी. धन्यवाद. मित्रांनो, बरेचसे नंदी बघितले आणि मुलाखती पण होती. खूप थकलेलो. तीच सोबत आलो इथे चायनीज खाला आणि व्हिडिओ एंड नव्हता केला, पण व्हिडिओ एंड करता मागे बघू शकता चतुर्थी हिंदी केसरी मोठा सोन्या बघून जरासा जीवाला बरं वाटला. आणि या साईडला पण आपला महान भारत केसरी तसेच ट्रिपल हिंदी केसरी मथुर होता. दोन्ही नंदी किंवा संपूर्ण हे महादेवाची नंदी आहेत. हारण्या झाला काय, बक्कासूर झाला काय, मोठा सोन्या झाला काय, छोटा सोन्या झाला काय, सगळे माझ्या काळजामध्ये आहेत. आज मी आहे त्यांच्या मुलेच आहे. मित्रांनो, तुम्ही सांगताय म्हणून मी गोट्यावरती जाऊन व्हिडिओ बनवतो. चला, मी संपवतो व्लॉग इथेच. भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये.